ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर नागराज हा प्रतिमाच्या जीवावर उठलेला असतो. प्रतिमाला जळत्या लाकडामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला आता एक मोठा चमत्कार घडणार आहे आणि खरं तर या सगळ्या घटनेमुळे आपल्या प्रतिमाची स्मृती परत येणार आहे आणि या सगळ्याचा फटका या नागराजलाच बसणार आहे. तो कसा, तो आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता जी आपली प्रतिमा असते तिची तब्येत हळूहळू का होईना बरी होत आलेली असते. तिच्या चेहऱ्यावरचे ते डाग आणि सगळंच काही हळूहळूसं नाहीसं झालेलं असतं आणि त्यामुळेच आता प्रतिमा हिला खूपच सुंदर वाटत असतं. तिचा चेहरा एकदम साफ झालेला असतो आणि म्हणूनच रविराजांनी आता ठरवलेलं असतं की आता पूर्ण लक्ष ठेवायचं ते म्हणजे तिची स्मृती परत आणण्याकडे. पण आता नागराजचं लक्ष हे काही झालं तरी प्रतिमावर असतं. प्रतिमाला आता तिची स्मृती परत येऊ नये हाच यामागचा उद्दिष्ट असतो आणि म्हणूनच तो जास्त लक्ष आता प्रतिमाकडे देऊन असतो. प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे ते डाग गेलेले पाहून आता त्याला खूप जास्त टेन्शन येत असतं की आता हे डाग जसे गेले आहेत तसेच आता प्रतिमामध्ये बरीच सुधारणा होत आहे. उद्या जर तिला काही आठवलं तर यामध्ये आपला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ही भीतीसुद्धा नागराजला कुठेतरी आपल्या मनात असते. त्यामुळे नागराज जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. पण रविराज आता शांत बसत नसतात, कारण रविराजांना जी काही प्रतिमाची पटकन प्रगती होते हे पाहूनच खूप आनंद होत असतो. त्यांना फक्त इतकंच वाटत असतं की लवकरात लवकर आपल्या प्रतिमाला सगळं काही आठवावं आणि प्रतिमाला सगळं काही आठवलं तर सगळ्याचाच खुलासा होईल की प्रतिमावर इतके दिवस कोणते कोणते हल्ले झाले आणि ती इतके दिवस कुठे होती. या सगळ्याचा तपशील तिची स्मृती आल्यावरती देईलच हे सुद्धा रविराजांना माहिती असतं आणि म्हणूनच रविराजांना असं वाटत असतं की तिची स्मृती परत यावी आणि त्यासाठी तिची स्मृती परत येण्यासाठी ते बरेच प्रयत्न करत असतात. तिला जुने फोटोज आणि बऱ्याच गोष्टी तिला दाखवत असतात जुन्या भूतकाळात घडलेल्या, पण त्या बघितल्यानंतर सुद्धा तिला काही आठवत नसतं. फक्त तिला आठवत असतं ते म्हणजे सुभेदार कुटुंब म्हणजेच आपली पूर्णाची सोबतचं तिचं बॉन्डिंग हे खूपच छान दाखवलं जातं आणि त्याचसोबत सायलीला पाहिल्यानंतर सुद्धा तिला आपलेपणा वाटतो, कारण सायली आणि तिची ही नाळ जी जोडली गेलेली असते. पण तिला हे सुद्धा माहिती नसतं की ही सायली जी आहे तीच आपली तन्वी आहे. हे घरात कोणालाही इतर माहीत नसतं. पण तरीसुद्धा इथे जर तिची स्मृती परत आली तर याचा फटका नागराजला सगळ्यात जास्त असतो, कारण नागराजला माहिती असतं की एकदा का या बाईची स्मृती आली तर आपण 12च्या भावात जाणार आहोत. म्हणजेच यांचा गाडीचा अपघातसुद्धा या नागराजनेच घडवून आणलेला असतो आणि जर हे सगळं काही तिला आठवलं आणि तिला हे सुद्धा लक्षात आलं की तिच्या चेहऱ्यावरचा तो डाग महिपतनेच तिला जायलं होतं, हे सगळं जर तिला आठवलं तर माझा खूप मोठं नुकसान होऊ शकतं, कारण 22 वर्षांची जी काही मेहनत आहे ही मेहनत माझी पाण्यात जाईल हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळेच तो आता बरेच प्रयत्न करत असतो की काहीतरी करायला हवं जेणेकरून ही बरी व्हायला नको. तर इकडे रविराज आता बोलत असतात की आपण आहे ना प्रतिमा डॉक्टरांकडे एकदा जाऊन येऊया पुन्हा एकदा आणि आपण आहे ना त्या डॉक्टरांना तुझ्या स्मृतीबद्दल विचारूया, त्याच्यावर आपल्याला काही भर देता येईल का, काही ॲक्टिव्हिटी करता येतील का. म्हणूनच आपण डॉक्टरांकडे जाऊन भेट घेऊया. आता डॉक्टर श्रद्धाला भेटायला आलेली रविराज आणि प्रतिमा यांना डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात की आपण बऱ्याच गोळ्या दिल्या आहेत आणि आपण जी काही प्रक्रिया केली आहे त्यानंतर तर ह्यांच्या फेसवर बराच फरक दिसत आहे खरंच, पण आता आपल्याला यावर फोकस द्यायला हवा की यांची लवकरात लवकर मेमरी परत यायला हवी. त्यासाठी मी काही डोसेस चेंज करून देते, ते तुम्ही रेग्युलर ह्यांना द्या असं देखील डॉक्टर आता सांगत असतात रविराजांना. रविराज म्हणत असतात की डॉक्टर श्रद्धा तुम्ही ज्याप्रमाणे गोळ्या वगैरे लिहून द्याल ना तसं मी स्वतः लक्ष देऊन हिला त्या गोळ्या वगैरे देईन, तुम्ही काळजीच करू नका. आता काही झालं तरी माझं आता ध्येय जे आहे ते प्रतिमाची स्मृती परत आणण्याचं, कारण मला तिला पुन्हा माझ्या प्रतिमाला अनुभवायचा आहे. माझी प्रतिमा पहिल्यांदा जशी होती ना तशीच मला हवी आहे. डॉक्टर श्रद्धा म्हणतात ते लवकरच सगळं काही पॉसिबल होईल, तुम्ही काळजीच करू नका. पुन्हा एकदा प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज घरी येतात आणि त्याच वेळेला आता सुमनला याबद्दल सांगतात. सुमनला रविराज सांगत असतात की डॉक्टरांनी सांगितलं हे लवकरच आपल्या प्रतिमाची स्मृतीसुद्धा परत येणार आहे आणि ही गोष्ट आता जेव्हा नागराजला कळते तेव्हा नागराजची तळपायाची आग मस्तकात जाते. नागराज आता ठरवतो की आता शांत बसून चालणार नाही, हा काटा तर काढावाच लागणार, कारण आता खूप दिवस झालं सगळं काही सहन
सहन केलं, पण आता पाणी डोक्याच्या वरनं जात आहे. काही झालं तरी आता यावर काही ना काही तर आता सोक्षमोक्ष लावायलाच लागणार आणि त्यासाठी मी खूप जास्त प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळेच आता त्याने बाहेर जे आहे त्यांच्या घराच्या बाहेरच तिथे आता आग लावलेली असते. काही लाकडांना आता आग पेटवलेली असते आणि ते जळते लाकूड असे चांगलेच पेट घेत असतात आणि त्यांनी प्रतिमाला सुद्धा त्या बाहेर आणलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता नागराज जो आहे तो प्रतिमाला ती बाहेर आग दाखवत असतो. ती आग पाहिल्यानंतर प्रतिमाला खूप जास्त भीती वाटू लागते, कारण तिला सगळ्यात जास्त भीती त्या आगीची असते. कारण ह्या आगीलाच तिने पाहिलेलं असतं आणि त्यानंतरच तिच्या चेहऱ्यावर हे डाग आलेले असतात. हे तिने अजूनपर्यंत असं कोणाला सांगितलं नसतं, पण आता हे डाग जे आहेत ते आगीमुळेच असतात हे पूर्णतः प्रतिमाला माहिती असतं. आता खूप जास्त घाबरलेली असते त्या आगीला बघून. तर मुद्दामून नागराज प्रतिमाला घाबरवायचा प्रयत्न करत असतो आणि तो तिला म्हणत असतो की ही आग अशीच मी पेटवत राहणार आहे तुला त्रास देण्यासाठी. बिचारी जी प्रतिमा असते ती खूप जास्त घाबरलेली असते, कारण ती आग जी आहे ती खूप जास्त पेट घेते आणि नागराज जो आहे तो प्रतिमाला त्या आगीत ढकलत असतो. पण त्यावेळेला आता तो ढकलताना जी आपली प्रतिमा असते ती जोरात ओरडते, पण प्रतिमा त्या आगीच्या बाजूलाच जाऊन पडते. त्या आगीत जो नागराज असतो तोच उतानी पडलेला असतो. त्याचा प्लॅन स्वतःवरच आता पालथा पडलेला असतो. त्यामुळे आता तो खूप जास्त घाबरत असतो आणि तो आगीत असल्यामुळे त्याला आता बरेच चटके वगैरे लागलेले असतात. तर आता प्रतिमाच्या आवाजाने रविराज बाहेर आलेले असतात. रविराज प्रतिमाला म्हणतात की काय झालं. प्रतिमा तर बिचारी त्या आगीमुळे खूप जास्त घाबरलेली असते आणि त्यासोबत तिला आगीत ढकलायचा प्रयत्नसुद्धा नागराजने केलेला असतो आणि त्यामुळे आता ती खूप जास्त घाबरलेली असते. रविराज प्रतिमाला विचारतात प्रतिमा काय झाला आहे, पण प्रतिमा काहीच सांगू शकत नसते, कारण तिला हा बसलेला खूप मोठा धक्का असतो. तिला वाटलं सुद्धा नव्हतं की नागराजच तिच्या जीवावर उठला असेल. त्याच वेळेला रविराज नागराजला सुद्धा पाहतात, तर नागराजला बरीच चटके लागलेले असतात. नागराज जो असतो तर आता ह्या सगळ्यामध्ये फुकटचा भाजला जातो. खरं तर त्याला असं वाटत असतं की आपण प्रतिमाला ढकललं तर प्रतिमा जळून खाक होईल आणि आपला प्लॅन जो आहे तो सक्सेस होईल. आपल्याला जे काही आतापर्यंत साध्य करायचं होतं ते सक्सेसच्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकत आहोत असं त्याला वाटत असतं. पण हा सगळा प्लॅन त्याच्यावरच उलटतो आणि त्याचा प्लॅन फेल झालेला असतो. आणि त्यातच आता प्रतिमाला हे सुद्धा कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे नागराज आहे. त्यामुळे बिचारी आता ती खूप जास्त घाबरलेली असते. प्रतिमाला काही बोलता सुद्धा येत नसतं. बिचारी ती खूप जास्त घाबरून रविराजांना फक्त ते आगीकडे बघून सांगत असते. खरं तर या गोष्टीमध्ये एक मोठा ट्विस्ट सुद्धा आलेला असतो. तो म्हणजे जेव्हा नागराजने प्रतिमाला ढकलायचा प्रयत्न केलेला असतो त्या आगीच्या दिशेने जेव्हा प्रतिमा जाते तेव्हा प्रतिमाला तो सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून येतो, जेव्हा असाच प्रसंग तिच्यासोबत भूतकाळातसुद्धा घडला होता. जसं की डॉक्टर श्रद्धा यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जर हे असंच झालं तर हे तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं असू शकतं. म्हणजे एखाद्या वेळेला जर एखाद्या व्यक्तीची आपल्याला मेमरी परत आणायची असेल तर घडलेला प्रसंग जर आपण पुन्हा केला तर मेमरी येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आता प्रतिमासोबत सुद्धा नागराजने हेच केलेलं असतं. नागराजला असं वाटत असतं की प्रतिमाचा आपण काटा काढतोय, पण हे सगळं आता नागराजच्याच प्लॅनच्या उलट्या भागात पडलेलं असतं. कारण जेव्हा आता प्रतिमाला आग दिसते तेव्हा प्रतिमाला भूतकाळातील ती घटना आठवते. म्हणजेच या भूतकाळात सुद्धा असंच झालं होतं. अशीच जळती लाकडं होती आणि त्यातील एक लाकूड या महिपतने घेतलं होतं आणि ते लाकूड ती म्हणत असते की मला नको हे करू, तरीसुद्धा महिपतने ते लाकूड घेऊन तिचा चेहरा पूर्णपणे भाजून टाकलेला असतो आणि ते सगळं अदृश्य तिला आता क्लिअर दिसायला लागलेलं असतं की तिच्यासोबत नेमका काय प्रसंग झाला होता. आणि हे सगळं काही आता नागराजमुळे शक्य झालेलं असतं. नागराजमुळे आता जी आपली प्रतिमा असते तिची स्मृती परत यायला लागलेली असते आणि त्यामुळे आता नागराजचे खरं तर आभारच मानायचे असतात. कारण पण इथे आता जे काही प्रतिमाच्या बाबतीत घडलेलं असतं त्यामुळे प्रतिमा आता खूप जास्त घाबरलेली असते. कारण आता जो काही प्रसंग तिच्या बाबतीत घडलेला असतो त्यामुळे आता तिला कळत नसतं की काय करावं. ती नागराजचं नावसुद्धा घेऊ शकत नसते, कारण तिला आता मनातून ही भीतीसुद्धा वाटत असते की नागराज परत मला काही करतील का. त्यातच इथे आता अर्जुन आणि सायली जे असतात ते घराबाहेरच असतात, राऊंड मारत असतात आणि तेवढ्यातच आता अर्जुनच्या फोनवर रविराजांचा फोन आलेला असतो. सायली म्हणत असते की इतक्या रात्री ह्यांनी फोन का केला असेल.
तर अर्जुन म्हणतो की आता आपण फोन उचलल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही, पण मला असं वाटते काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. सायली अर्जुनला म्हणते की बघा ना उचलून काय म्हणतात सर. तर आता इकडे मात्र अर्जुनने फोन उचललेला असतो आणि सिनियर काय झालं आहे असं विचारतो. त्यावर रविराज आता सांगू लागतात की जरा तुम्ही दोघंही जण प्लीज याल का, प्रतिमाला पॅनिक अटॅक आला आहे. हे जेव्हा आता अर्जुन ऐकतो तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणत असतो की हा सिनियर मी आलो, तुम्ही काळजी करू नका. आता सायली अर्जुन हे दोघंही जण तातडीने जायला निघतात. सायली अर्जुनला विचारते की काय झालं आहे. त्याच वेळेला अर्जुन सायलीला प्रतिमाच्या पॅनिक अटॅकबद्दल सांगतो. आता जेव्हा सायलीला हे कळतं तेव्हा सायलीसुद्धा रडू लागते, कारण शेवटी ती आईच तिची असते आणि ही मुलीला आईचं दुःख कळत असतं. तिचं मन तिला आता प्रतिमाकडे खेचत असतं. ती म्हणत असते की चला ना अर्जुन सर लवकर जाऊया. आता दोघंही जण घरी येऊन पोचलेले असतात. इकडे मात्र रविराज प्रतिमाला विचारायचा प्रयत्न करत असतात की प्रतिमा नेमकं काय झालं. त्याच वेळेला आता नागराजसुद्धा तिथेच उभा असतो आणि तो प्रतिमाकडे पाहत असतो. त्यामुळे प्रतिमा पुरती घाबरलेली असते. तिला नागराजसमोर बोलता सुद्धा येत नसतं. त्याच वेळेला नागराज घडलेला प्रकार उलटाच सांगू लागतो आणि तो रविराजांना म्हणत असतो की अरे तिथे बाहेर लाकडं लावलेली होती, ती जळत होती, पण काय झालं वहिनीचा लक्ष नव्हता, वहिनीचा तोल जाणार होता आणि बहिणीला मी बाजूला ढकललं आणि त्या आगीत मीच पडलो, असं नागराज काही बाई खोटं रविराजांना सांगू लागतो. आणि हे सगळं ऐकून प्रतिमाला तर धक्काच बसतो, कारण प्रतिमाला स्वतःहून ते ढकलत होते आणि इथे सांगताना ते सांगू लागतात की ती पडणार होती आणि मी तिला वाचवलं आणि मी स्वतः भाजलो आहे, असं तो सांगू लागतो. त्यावेळेला प्रतिमा खूप जास्त घाबरते. प्रतिमा म्हणत असते की हा माणूस नक्कीच खोटं बोलतोय, याचा अर्थ हा माझ्याबरोबर पुन्हा हे सगळं प्रसंग करणार आहे. त्यामुळे ती आता खूप जास्त घाबरलेली असते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष हे नागराजकडे असतं. नागराज हा कंटिन्यू तिला डोळ्यांनी इशारा करत असतो, म्हणजे तू जर माझं नाव सांगितलंस तर लक्षात ठेव, असं काहीच आता तो भडकवण्याचं काम करत असतो. तर इकडे सुमनसुद्धा असते आणि सुमन जी असते ती म्हणत असते की वहिनींसाठी तुम्ही इतका सगळा त्रास सहन घेतलात, खरंच तुम्ही काय म्हणावं लागेल तुम्हाला, तुम्ही तर अगदी देवासारखे धावून आलात, अशी बोई सुमन आता त्या नागराजला म्हणू लागते. नागराजला काय माहिती असतं की नागराजने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे ते हे सगळं करून, कारण आता प्रतिमाला बऱ्याच गोष्टी आठवू लागलेल्या असतात. प्रतिमाला तो प्रसंगसुद्धा आठवतो की आपल्याला कोणी चाळलं होतं. आता हीच तर खरी स्मृती परत येण्याची ही चिन्ह असतात, काही संकेत असतात. तर इकडे मात्र सायली आणि अर्जुन जेव्हा घरी येऊन पोचतात तेव्हासुद्धा विचारतात की नेमकं काय झालं. त्यावेळेला रविराज घडलेला सगळा प्रसंग सांगतात आणि म्हणतात की मी डॉक्टर श्रद्धांना सुद्धा बोलवलं आहे. तेवढ्यातच डॉक्टर श्रद्धा आता चेक करायला आलेल्या असतात प्रतिमाला आणि त्या प्रतिमाला पाहतात तर प्रतिमा ऑलरेडी खूप जास्त घाबरलेली असते. त्याच वेळेला डॉक्टर श्रद्धा म्हणतात की प्लीज तुम्ही इथे गर्दी करू नका, मी त्यांना व्यवस्थित चेक करते, मला बघू दे त्यांना काय झालं आहे ते. त्याच वेळेला आता काही प्रश्न डॉक्टर श्रद्धा प्रतिमा यांना विचारतात. प्रतिमा खूप जास्त घाबरलेली असते ही त्यांना कळतं, म्हणूनच ते एकदम प्रेमाने त्यांना प्रश्न विचारत असतात की काय घडलं होतं. त्याच वेळेला आता घडलेला प्रकार ती सांगू लागते, पण प्रतिमा त्या नागराजचं यामध्ये नाव घेत नाही. ती आग होती आणि त्या आगीमुळे मी खूप जास्त घाबरले, एवढंच प्रतिमा सांगू लागते. त्याच वेळेला नक्कीच या आगीचा आणि या सगळ्या गोष्टीचा काहीतरी भूतकाळ आहे आणि ज्याच्यामुळे ह्यांना इतका त्रास होतोय, नक्कीच काहीतरी आहे असं देखील डॉक्टर श्रद्धा आता सांगू लागतात. त्याच वेळेला सायली आणि अर्जुन विचार करतात, म्हणजे नेमकं काय आहे डॉक्टर श्रद्धा. तर डॉक्टर श्रद्धा आता सांगू लागतात की आगीचा आणि ह्यांचा पूर्वीसुद्धा काहीतरी संबंध आला होता, जो ह्यांच्या पहिल्या गोष्टींशी निगडीत आहे, ज्यामुळे ह्यांची स्मृती परत येण्याचे चान्सेससुद्धा आहेत. तुम्ही काळजी करू नका, त्यांना हे सगळं परत दिसलेलं आहे म्हणून थोडा त्रास झालेला आहे, पण त्या नॉर्मल होतील. मी काही गोळ्या लिहून देते, त्या गोळ्या तुम्ही द्या, नक्कीच यावर परिणाम दिसेल तुम्हाला, असं देखील डॉक्टर श्रद्धा आता बोलतात आणि तिकडनं निघून जातात. तर आता सायली जी आहे ती रविराजांना म्हणत असते की मी एक काम करते, मी थोड्या वेळेला जरा प्रतिमा त्यांशी बोलते, त्यांना काय वाटते काय नाही, त्या मनातील काही गोष्टी माझ्यासोबत शेअर करतायत का बघते, कारण त्या आता खूप जास्त घाबरल्या आहेत. पहिल्यांदासुद्धा त्या अशाच घाबरत असायच्या, पण मी त्यावेळेला त्यांनासुद्धा असाच आधार देऊन त्यांच्या मनातनं ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून घ्यायचा प्रयत्न करायची, म्हणून मी जरा आता प्रतिमा आत्याशी बोलून येते, असं देखील सायली आता बोलू लागते. आणि म्हणूनच सायली आता प्रतिमा आत्याशी बोलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाते. प्रतिमा आत्या पहिल्यांदा खूप रडू लागते आणि ती सायलीला मिठी मारते. सायली
सायलीला प्रतिमा आत्याने मिठी मारल्यानंतर प्रतिमाला खूप जास्त बरं वाटू लागतं. सायली प्रतिमाला शांत करते आणि म्हणत असते की प्लीज प्रतिमा आत्या, काय झालं आहे मला नीट सांगशील का? तू इतकी घाबरलेली का आहेस आणि तुला इतका सगळा त्रास का होतोय? नक्की काय काय घडलं होतं मला नीट सांगशील का? त्याच वेळेला आता प्रतिमा ठरवते की काही झालं तरी सुद्धा या सगळ्याबद्दल मला सायलीला सांगायला हवं आणि म्हणूनच ती आपल्या मनातलं आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ती आता सायलीला सांगायचा प्रयत्न करत असते. सायली म्हणत असते की प्रतिमा त्या तुला त्रास होत आहे, जे काही आहे ते मला सांग. त्याच वेळेला आता प्रतिमा सायलीला घडलेला प्रकार सांगते आणि नागराज भाऊजी जे आहेत ते मला ढकलायचा प्रयत्न करत होते हे देखील आता घाबरत तिने आता सांगितलेलं असतं. तर हे सगळं ऐकून सायलीला धक्का बसतो. सायली विचार करते की प्रतिमा आत्याच्या जीवावर नागराज काका का उठले असतील, काय संबंध असेल या सगळ्याचा. पण आता इथे जेव्हा प्रतिमा खूप जास्त घाबरून ही गोष्ट सांगत असते त्यावेळेला सायलीला कळून चुकतं की या गोष्टीचा जास्त वाऊ करायला नको, कारण प्रतिमा आत्याला असं वाटत असेल की त्याने जर पुन्हा असं सगळं काही केलं तर म्हणूनच प्रतिमा आत्याने सगळ्यांसमोर त्या नागराज काकांचं नाव घेतलं नसेल असंच आता सायलीचा समज होतो. पण आता सायली ठरवते की नक्कीच काहीतरी आहे, म्हणूनच नागराज काका हे सगळं करत आहेत. म्हणूनच ती आता मनात विचार करते या सगळ्यावर काहीतरी सूक्ष्मोक्ष तर लावायलाच हवा. तर त्यानंतर आता जी सायली असते ती विचार करते आणि बाहेर येते. प्रतिमा त्याला सांगत असते की प्रतिमा त्या तुम्ही आराम करा, तुम्ही लवकरच बऱ्या होणार आहात. तर आता सायली अर्जुनकडे येते आणि रविराज काकांकडे सुद्धा येते. रविराज म्हणतात की आता प्रतिमाला बरं वाटतंय का? त्याच वेळेला सायली प्रतिमा आत्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट करत रविराजांना सांगत असते की एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आज जे काही घडलं ते सगळं काही घडवून आणलेलं होतं, म्हणजेच नागराज काकांनी मुद्दामून प्रतिमा आत्याला त्या आगीत ढकलायचा प्रयत्न केलेला आहे. पण हे सगळं नागराज काकांनी का केलं हे मला खरंच कळत नाही आहे. पण आता प्रतिमा आत्या इतक्या घाबरल्या आहेत की त्यांना असं वाटतंय की नागराज काका आपल्यासोबत पुन्हा असं सगळं काही करतील. त्याच वेळेला रविराज म्हणतो पण नागराजचा हे सगळं करण्यामागे काय उद्देश आहे? नागराला तर मी आता सोडणारच नाही असं देखील आता रविराज म्हणत असतात. त्यावर सायली रविराज काकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि रविराजांना म्हणत असते की तुम्ही असं कोणताही करू नका, कारण त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. फक्त आता आपल्याला इतकंच करायचं आहे ते म्हणजे प्रतिमा आत्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवायला लागेल, नाहीतर प्रतिमा आत्याच्या जीवावर पुन्हा सुद्धा असा हल्ला होऊ शकतो. काहीतरी कारण तर नक्कीच आहे, त्यामुळेच नागराज काकांनी हे सगळं केलेलं आहे. पण यामागचं कारण तर आपण शोधायलाच हवं. पण तोपर्यंत रविराज खूप जास्त भडकलेले असतात, त्यांना आता खूप राग येत असतो. ते विचार करतात की नाही, मी आता असा शांत बसून चालणार नाही, मी आता जे काही चाललेलं आहे ना त्याचा सूक्ष्मोक्ष तर लावणारच. या नागराजला तर मी सोडणार नाही. माझ्या प्रतिमाच्या जीवावर उठतोय का? काहीतरी नक्कीच असेल, पण आता मी काही करून या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष लावणार आणि त्या नागराजला शिक्षा घडवणारच असं देखील आता रविराजाने ठरवलेलं असतं. तर आता नेमकं रविराज प्रतिमाची काळजी घेत असताना नागराजवर लक्ष ठेवून नागराजचं भांडं कसं फोडतील हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत राहतात. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.